तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा 25वा हप्ता, या हप्त्याबद्दल भरपूर लाडक्या बहिणींना वाटपाची आतुरता असणार आहे की या वाटपामध्ये 1500 रुपये मिळणार की 2100 रुपये मिळणार. कारण बघा, आजपर्यंत जो काही जून महिन्यापर्यंतचा वाटप झाला या 2 वर्षामध्ये 1500 रुपयाच्या हिशोबाने झालेला आहे. पण शासनाकडून जे काही अपडेट आली होती की निधीमध्ये वाढ करायला पाहिजे, याबद्दल भरपूर लाडक्या बहिणींच्या कमेंट सुद्धा येत आहे की जुलै महिन्याचा हप्ता 2100 रुपये मिळणार आहे का, किंवा मग कधीपासून निधीची वाढ होणार आहे. या प्रश्नाचं उत्तर सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. कारण अशा प्रकारे अपडेट जे आहे ते केंद्र सरकारकडून आली होती. केंद्र सरकारचं जे काही पीएमओ ऑफिस आहे, ते पीएमओ ऑफिसचे जे काही ॲडवायझरी समिती आहे, त्या ॲडवायझरी समितीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे पीएमओ ऑफिसला सुचवलेलं आहे, त्यांना अप्लिकेशन दिली आहे की 1500 रुपये जे काही लाडकी बहीण योजनेचे मिळतात ते वाढत्या महागाईनुसार पुरेसे पडत नाही, त्यामुळे निधीमध्ये वाढ करायला पाहिजे. निधीमध्ये वाढ करायला पाहिजे असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हापासूनच हा मुद्दा जास्त गाजलेला आहे आणि याबद्दल अपडेट सुद्धा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आल्या होत्या. सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 2024च्या इलेक्शनमध्ये सुद्धा सांगितलं होतं की 2100 रुपये आम्ही करणार. पण नेमकी वाढ कधी होणार आणि जुलै महिन्याचा हप्ता तुम्हाला वाढीनंतर मिळणार आहे का? तर बघा, सर्वात सोप्या पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देत आहे. तर बघा, कोणत्याही योजनेच्या निधीमध्ये वाढ होण्यासाठी महत्वाचं काय आहे, तर महत्वाचं आहे अर्थसंकल्प आणि मंत्रिमंडळ बैठक. अर्थसंकल्प आणि मंत्रिमंडळ बैठक महत्वाची आहे. 2026 ते 2027 या आर्थिक वर्षाच्या वाटपासाठी 22,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते मार्च एंडिंगला, आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता दरवर्षीचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात येतो. त्याचप्रमाणे मार्च एंडिंग नंतर 2027 ते 2028 या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून जो आहे तो अर्थसंकल्प सादर केला जाईल. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल. महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांची अर्थसंकल्पाची बैठक होईल. त्यामध्ये मग 2027 ते 2028 या आर्थिक वर्षासाठी किती निधी मंजूर करायचा आणि निधीमध्ये वाटपामध्ये 2100 रुपयाची वाढ करायची की नाही, या सर्व गोष्टी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर जे आहे ते बजेट सादर केल्यानंतर बैठकीमध्ये, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ठरवण्यात येईल. तुम्हाला असं वाटत असेल की आता लगेचच अशा प्रकारे निधीची वाढ व्हायला पाहिजे आणि 2100 रुपये वाटप सुरू व्हायला पाहिजे, पण ते शक्य नाही. शासनाला सुद्धा जे काही सरकारी नियम आहे ते फॉलो करूनच जे आहे ते कोणत्याही योजनेच्या निधीमध्ये वाढ किंवा वाटपामध्ये वाढ करावी लागते. त्यामुळे तुम्हाला जो काही महत्वाचा डाऊट होता की जुलै महिन्याच्या हप्त्याचं वाटप 2100 रुपये होणार की 1500 रुपये होणार, हा तुम्हाला क्लिअर झालेला असेल. जुलै महिन्याच्या हप्त्याचं वाटप 1500 रुपयानेच होईल. 2100 रुपयाने सध्या तरी 3 ते 4 महिन्यापर्यंत म्हणजे मार्च एंडिंग पर्यंत होणार नाही. 2100 रुपये कधी होणार, तर शासनाकडून जेव्हा अर्थसंकल्प म्हणजे बजेट सादर केला जाईल, 2100 रुपयाच्या हिशोबाने दर वर्षाचा निधी वाढवला जाईल. 22,000 कोटी रुपये मंजूर झाले होते, तर या ठिकाणी 30 ते 32,000 कोटी रुपये शासनाला मंजूर करावे लागेल अर्थसंकल्पामध्ये, बजेटमध्ये. त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक होईल की नेमके 1500 रुपयावर किती रुपये वाढवायचे, 2100 रुपये द्यायचे की 2500 रुपये द्यायचे. त्यानंतर मार्च एंडिंग नंतर हा सर्व निर्णय होईल आणि तेव्हा शासनाकडून निर्णय घेतला जाईल की लाडक्या बहिणींना आता निधीची वाढ करायची की नाही. बघा, या सर्व गोष्टी महत्वाच्या असते. कोणीही तुम्हाला काही पण सांगत असेल की या महिन्यात 2100 रुपये मिळणार, त्या महिन्यात 2100 रुपये मिळणार, मिळालेच पाहिजे, तर ते सर्व गोष्टी शासनाच्या नियमानुसार शक्य नसते. शासनाला सुद्धा नियमामध्ये राहूनच कोणतीही योजना चालवावी लागते. अर्थसंकल्प सादर झाल्याशिवाय त्यांना कोणत्याच निधीमध्ये वाढ करता येत नाही. ही वाढ होणे शक्य आहे. 2027 ते 2028 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये निधीची वाढ शासनाकडून केली जाईल. त्यानंतर 2100 रुपये हप्ता लाडक्या बहिणींना वाटप केला जाईल. अशा प्रकारची रिक्वेस्ट आपण शासनाला करू शकतो. आणि जेव्हा कधी लाडक्या बहिणींसाठी हा निर्णय घेण्यात येईल, तेव्हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला व बालविकास मंत्री अदितीताई तटकरे आणि मोठ्या प्रमाणामध्ये न्यूज माध्यमांमध्ये ही बातमी मोठ्या प्रमाणात येणार. ब्रेकिंग न्यूज मध्ये असणार की आता 2100 रुपये वाढवलेले आहे. पण अशा प्रकारची कोणतीच अपडेट नाही किंवा कोणत्याच मंत्री किंवा अदितीताई तटकरे यांनी अपडेट दिलेली नाही. हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला असेल. परत एकदा क्लिअर करतो, फक्त 1500 रुपये जुलै महिन्याचा हप्ता मिळणार, 2100 रुपये सध्या मिळणार नाही. जे काही कारण होतं, जे काही व्हॅलिड आणि टेक्निकल कारण आहे, मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे, क्लिअर केलेलं आहे. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.